अशी चमचमीत पावभाजी खाण्यासाठी तुम्ही सुद्धा हॉटेलमध्ये जाता आणि बरेच पैसे खर्च करून येता। तर एकदा या पद्धतीने घरीच करून बघा ना। इन्स्टंट पावभाजी बनवण्यासाठी मी इथे इन्स्टंट पॉटचा इलेक्ट्रिक प्रेशर कुकर अमेझॉनवरनं घेतलेला आहे। चौथे मोड सिलेक्ट करायचा, कुकरमध्ये तेल, बटर, जिरं, कांदा घालून मस्त मिक्स करून घ्यायचं। बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, मऊ होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातली आहे। घरगुती मसाले, पावभाजी मसाला घालून मिक्स करून घ्यायचा। आवडीच्या भाज्या, कसुरी मेथी, मीठ घालायचं आहे। बीट घालायला विसरू नका, यामुळे पावभाजीला छान रंग येतो। सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या। पाणी घालून सगळ्या भाज्या एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। लीड लावून सील बंद करायचा आहे आणि त्यानंतर प्रेशर कुक करून घ्यायचं आहे 15 मिनिटांसाठी। अमेझॉनवरून घेतलेल्या इन्स्टंट पॉट इलेक्ट्रिक कुकरमध्ये पटकन अगदी ही पावभाजी तयार होते। भाज्या मॅश करून घ्यायच्या, यानंतर याला फोडणी द्यायची। मस्त फ्लेवर येण्यासाठी बटर गरम करून घेतला। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची, मिक्स करून ही फोडणी यावर घालायची। कोथिंबीर घालायची। रेस्टॉरंटपेक्षा भारी पावभाजी घरच्या घरी बनवलेली आहे। तुम्हाला जर हे इन्स्टंट पॉटचं इलेक्ट्रिक प्रेशर कुकर घ्यायचं असेल तर अमेझॉनवरनं तुम्ही घेऊ शकता।